डोंबिवलीच्या कोळेगाव इथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित। डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्याने शिळफाटा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद। सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांवरती बंदी घालण्याचा वाहतूक विभागाचा निर्णय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। आतापर्यंत झालेल्या 5ही बैठका निष्फळ। सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन। मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावर। मराठा आंदोलनासंदर्भात पुढच्या वाटचालीसंदर्भात मराठा बांधवांशी करणार चर्चा। आम्ही काही न करता आमच्या मागे एसआयटी लावत असाल तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकारच्या विरोधात 302चे खटले दाखल करणार। जरांगेंचा सरकारला इशारा। संत गजानन महाराजांच्या आज 146वा प्रकट दिन। या निमित्तानं शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। नागपूरच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा। नागपूरच्या न्यू मनीषनगर भागातील जय दुर्गा सोसायटीमध्ये अभिषेक पूजा, पोथी वाचन आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये रांगोळीतून साकारले गजानन महाराज। रांगोळी साकारण्यासाठी शेती रेवस्कर हिला लागला 15 तासांचा कालावधी। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज पावसाची शक्यता। मुंबई, नवी मुंबई आणि पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी। मुंबईमधील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा। वरळीमध्ये सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार या मार्गावर तर हार्बरवरती मानखुर्द ते नेरूळ या दरम्यान मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वे मार्गावरती मिशन रफ्तार प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं विरार ते सुरत दरम्यान आज 1.25 तासांचा ब्लॉक। काही लोकल आणि रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात ब्लॉकमुळे परिणाम होणार। जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझनं दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल। समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे जेएसडब्ल्यू कंपनीला आदेश। लोकसभेसाठी 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील भाजपचे 195 उमेदवार जाहीर। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार। आमच्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत। पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून नाही तर नाशिकमधून लढावं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान। तर शिंदे गटात गेलेले 90% खासदार संपर्कात, पण आम्ही त्यांना घेणार नाही, राऊतांचं विधान। जौनपूरसाठी नावाची घोषणा होताच कृपाशंकर सिंह हे आता भाऊक। पंतप्रधान मोदींनी माझ्यावरती विश्वास ठेवला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांची भावना। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा। यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये 400 जागा जिंकू, नितीश कुमार यांचा दावा। भाजपकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर। पहिल्याच यादीमध्ये सेलिब्रिटींची देखील वर्णी। अभिनेत्री हेमा मालिनी, स्मृती इराणी, अभिनेता रवी किशन, मनोज तिवारी यांची नावं भाजपच्या यादीमध्ये। बिहारमध्ये आज महाआघाडीची रॅली। अनेक नेते मंडळी उपस्थिती राहणार। तर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राहुल गांधी सुद्धा रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवणार। 5 तारखेला शहांचा छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगावचा दौरा। छत्रपती शिवरायांचे चरित्र महाराष्ट्राला शिकवण्याची गरज। राजांचे सेनापती, अंगरक्षक आणि वकील हे मुस्लिम होते। त्यांनी कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, अबू आझमी यांचं वक्तव्य। शेतकरी रस्त्यावरती उतरणार नाही, आत्महत्या करणार नाही याची गॅरंटी पंतप्रधान मोदी का देत नाहीत? अकोल्यामध्ये शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोपाच्या वेळी नितीन देशमुख यांचा हल्लाबोल। मातोश्रीपासून काही मीटरच्या अंतरावरती शिंदे गटाचे बॅनर। आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाची बॅनरबाजी। विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी बॅनर लावल्याची माहिती। राष्ट्रवादीने शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी मला संधी द्यावी, अथवा भाजपला जागा सोडून महेश लांडगे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी द्यावी। भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार दयानंद चोरगे संतप्त। दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चोरगेंनी
पटोलेंची तक्रार केल्याच्या बातम्या पसरवल्याचे चोरगे संतप्त. वर्ध्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार जाहीर. वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा. वंचित बहुजन आघाडीची अद्यापही महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी राजकारणामध्ये सक्रिय. सुलभा गायकवाड यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदार असलेल्या पोवार समाजाचा निर्वाणीचा इशारा. भंडारा गोंदियामध्ये पोवार समाजाचा उमेदवार देण्याची केली मागणी. पोलीस भरतीमध्ये 8,000 मुलांना सरकारनं वेटिंगवरती ठेवलं. नवीन भरती करणार असाल तर आम्हाला भरती करा. विद्यार्थ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना भेट. दक्षिण मुंबईमधून नार्वेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत सर्व पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळवून देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा. लहुजी साळवे यांचे स्मारक मंजूर करण्यासाठी तिन्ही नेत्यांचा हात. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. राज्यामध्ये आज पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार. लहान बालकांना नागरिकांनी पोलिओची लस द्यावी. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन. भाषण सुरू असताना अचानक एका तरुणानं उठून आमदार नितीन देशमुख यांना कापसाच्या भाववाढीवरती प्रश्न विचारला. अकोला जिल्ह्यातील नितीन देशमुख यांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमातला प्रकार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 121 मंडळ कृषी अधिकाऱ्यांना 7 महिन्यांच्या विक्रमी वेळेमध्ये नियुक्ती प्रदान. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. वाशिम शहरामध्ये 4 मार्चला शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीराजे आणि महादेव जानकर उपस्थित राहणार. मुंबईमध्ये 5 मार्चला एमआयएमची बैठक होणार. बैठकीमध्ये एमआयएम कुठून लोकसभा निवडणूक लढणार आणि खासदार इम्तियाज जलील हे कोणत्या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार हे ठरणार असल्याची माहिती. रायगडच्या उसळी गावाच्या जवळ टोल नाक्यावरती आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीला अपघात. दुचाकीस्वार आणि दळवींची कार समोरासमोर धडकली. या घटनेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू. आमदार दळवींना दुखापत. बुलढाण्यामध्ये तक्रारदारालाच पोलिसांकडून मारहाण. तामगाव पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार. मारहाणीमध्ये तक्रारदार गंभीर जखमी. मारहाण करताना आरोपीलाच बनवायला सांगितला व्हिडिओ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 12वे घनकचरा प्रकल्पामधील कचऱ्याला आग. अवघ्या काही वेळात आगीनं रौद्ररूप धारण केलं, पण वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कानपूरमधील बंसीधर तंबाखू उत्पादक कंपनीवरती आयकर विभागाची छापेमारी. विविध 5 राज्यातील अनेक कार्यालयांवरती छापेमारी. चीनमधून पाकिस्तानला जाणारे अणु साहित्य जप्त. हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवरती सापडल्यानं खळबळ. 22,180 किलोग्रॅम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रामध्ये सुरक्षा यंत्रणांनी पकडला. चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचा आजचा समारोप. चांदा क्लब इथे समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन. राज्याचा पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात येणार. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा दिमाखात सुरू. अनेक सेलिब्रिटींची कार्यक्रमाला हजेरी. जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य प्री वेडिंग सोहळा. आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाचा झिंगाट गाण्यावरती सोहळ्यात डान्स. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळ्यामध्ये अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांचा परफॉर्मन्स. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण देखील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.